भूक तर खूप लागली आहे आणि मला माहिती आहे रूमवर काही नसणार आहे, कारण सगळ्यांनी डब्बा वगैरे खाऊन घेतलेला आहे आणि माझ्याकडे काही नाही आहे सध्याला स्टॉकमध्ये. आणि बनवायचं तर आहे काही, पण किचनची हालत सध्याला पूर्ण खराब आहे. सर्वात सोपं आणि एकदम झटपट बनणारी एकच गोष्ट ती म्हणजे बघा आपली साधी सुधी खिचडी. त्यामध्ये आपण थोडं बहुत प्रोटीन मिक्स करायचा प्रयत्न करू. आधी हे किचन साफ करून घेतो. एक महत्वाचा आयटम आपण साईडला काढून घेऊ, ते म्हणजे तांदूळ आणि मूग आणि आपली सोयाबीन. म्हणजे कसं सगळ्यांसाठी आपण बनवतोय तर क्वांटिटी कशी किती लागेल ती माहिती पाहिजे आपल्याला. काय रूमवर होतं त्याला आणलं इथं बाहेर, आता म्हणलं कट करू चांगलं आणि फोडणीला लागू आपल्या. व्यवस्थित पद्धतीने सगळं कटिंग झालेली आहे आपली. आता घेतलं कुकर, लावला गॅस झटकण्या, सुरुवात केली आपल्या महत्वाच्या कामाला, कारण भूक तर खूप लागली होती. जेवढं लवकर बनेल तेवढ्या लवकर बरं आपल्यासाठी, नाहीतर सगळे फ्रीज मधले गाजर संपतील हे मला माहिती होतं. आपण बनवतोय पण जास्त गडबड करायची नाही, नंतर चव बिघडून जायची. सगळी क्वांटिटी आणि क्वालिटी आपल्याकडे कशी एक नंबर असते. रूम मध्ये असलेले मसाले वगैरे सगळं मिक्स करून शिटी होऊ दिली. मोजून फक्त 10 मिनिट लागले आपल्या खिचडी बनायला. मस्तपैकी प्रोटीन रिच आहे आणि हेल्दी आहे. दिसायला तर शोभते आहे, बघू आता चवीला कशी आहे. प्लेट पण सजवली आपण. आता बघा, भूक लागली ना तर पोटाला कधी मरायचं नसतं, दाबून खायचं असतं. आता बघतो कशी बनली, टेस्ट करून बघू आणि अप्रुव्हल देऊ आपण आपल्याच खिचडीला. आणि चव कशी एक नंबर होती आणि सोबत काकडी आणि दही, एक कॉम्बिनेशन आपलं एक नंबर आहे. आता तुम्ही बी बनवा आणि एन्जॉय करा. मी एन्जॉय करतो. बाय.